बातमी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेची आहे। विधानसभेच्या निकालावरनं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे। विधानसभेचा निकाल खोटा आहे, मी माझा पराभव मानत नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेत। मी घरी राहून जेवढं काम केलं तेवढं तुम्ही फिरूनही केलं नाही अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। तर शिक्षकांच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय असं मिश्किल विधान हे उद्धव ठाकरे यांनी केलं। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते। ज्या वेळेला आता हा जसा निकाल लागला, खोटा पराभव आहे, हा निकाल मी निकाल मानायला तयारच नाहीये विधानसभेचा, अजिबात नाहीये। अगदी काल परवाकडे अरविंद केजरीवाल हरले, काही जणांना आनंद झाला, काही तर झोपेतनं उठले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली। म्हणजे काही जण कुंभकर्णासारखे झोपलेले असतात आणि मग काय झाल्यानंतर कुंभकर्ण उठतात आणि प्रतिक्रिया देतात, तसे काही जणांनी उठून उठून प्रतिक्रिया दिल्या। पण अरविंद केजरीवालनी तिथे जे काही शाळांसाठी काम केलेले, विजेसाठी काम केले, पाण्यासाठी काम केले, तसंच शिवसेनेने काय काम केलेलं आहे, मग ते रक्तदानाचं असेल, अँब्युलन्सचं असेल, इतर काही गोष्टी असतील, हे लोक मी नाही समजत हे विसरू शकतात। हा गडबड घोटाळा नक्की आहे। असं मी मुख्यमंत्री असताना काही जण म्हणतात कारण त्यांनी काहीच काम केलं नाही, मी निदान घरी बसून तरी काम केलं, पण हे घरोघरी फिरले आणि काय दिवे लावले देव जाणे। अभ्यंकर सर, तुम्ही आपण बोलत असताना ते एक जे गाणं आहे ना, आमदार झाल्यासारखं वाटतंय, तसं मला वाटलं मी मुख्यमंत्रीच झालोय। कारण तुम्ही सगळ्या तुमच्या व्यथा, मागण्या, म्हणजे आपण उत्तरपत्रिकेला पुरवण्या असतात, अर्थसंकल्पात पुरवण्या मागण्या असतात, मागणीला तसं तुमच्या पण पुरवण्या आहेत।